आली बघा खुरपू लागाय कारली एवढंच राहिलं या. मामी नको म्हणत होत्या म्हणलं इथे आता काय करायचं बसून तर घरी बसू पण नका वाटणार म्हणलं या. होतं तुम्हाला ये. बसू वाटतंय का घरी वा पण कधी आता केलंय का काम? केलंय नका की म्हणलं मस्त तर घरी. आमच्या आम्ही करतो म्हणलं होतं तुम्हाला. ते खुरपायचं लय पण नाही आता ऊन लागतंय ना. असं देतं ऊन काही माहित नाही आपल्याला उन्हाचं. माहिती आहे पण बारकी आहे आणू अजून. बसून कशाला आपलं काम केलं जरा फार म्हणजे मला बी बरं वाटतंय. कामच करायचंय पण आता काय तुम्ही बी खेळताय भांडणं उगं त्यांना बी कळ नाही काय. तुम्ही बी असं नाही यायला पाहिजे होतं. आता घरात राहू नको म्हणल्या मामी कसं राहायचं का तिथंच व होतंय भांड्याला भांडं लागतच असतंय घ्यायचं समजून. तुम्ही भांड्याला मोबाईल भांडं. दिला म्हणून ती बी चिल्ली येते. तुम्ही बी त्यांच्या नादी लागायचं नसतं. आपला आपला परपंच बघायचा असतंय. मोबाईल द्यायचं काय नाही मामी मोबाईल मी आधीच त्यांना 8 दिवस म्हणत होते घेऊया तिला. आम्ही कुठे गेलो जाहिरातीला ही मग ती आपली पोरं सांभाळती या होय. तिच्या जीवावर आपण बिनधास्त टाकून जातोय मग घेतलं एखादं म्हणून काय झालं मग समजून आता काय घ्यायचं असतंय करायचं? त्यांनी. आता घेतलं खरं पुन्हा आपणाचं पैसे घेऊ साठवू असं करू तसं करू म्हणायचं असतंय त्यांनी. पटत नाही म्हणल्यावर काय करायचं डायरेक्ट आता? घरच सोडून जा जा म्हणत होत तरी बी मी राहिली होती दांडगाव्याला. राहायचं दरा असतंय, दरा आता वडून काय काढल्या करायचं? माहितीच राहायचं का आता. दोघाचा बी परपंच आहे काय करायचं? जावरण करून तर काय सरतंय का? तुम्हाला मी आलेली आवडली नाही का मग आवडलंय पण आता भांडणं करून आलेलं आवडलं नाही व असं आलेलं एक ठीक आहे ना. भांडणं करून म्हणजे आता भांडते ती स्वतःहून तर काय करायचं तुम्ही सांगा. घ्यायचं समजून आता काय करायचं? काय समजून कुठवर घेता समजून लय घेतलं नंतर 15 दिवस राहिली तिथं इतकं भांडून जा घर सोडून म्हणून सकट. आता तिथं सांगाय शिकवाय कोण नाही. आत्या होत्या तेव्हा होतं वेगळं होतं. हा म्हणून मग तीच म्हणते सांगायला कोण नाही नीट राहायला पाहिजे जास्त. त्यांना कोण नाही बोलायला आम्हाला सगळी धाकात ठेवायला बघते आत्या ती. मस्त चांगल्या होत्या व तुमच्या सांगाय घर चालवायला भारी होत्या समजून सांगायला. आता कोण नाही गेल्यावर असंच असतंय मग आता आपणच समजून घ्यायचं काय करायचं? समजून काय लय टेन्शन दिलंय मी काल लय टेन्शन मध्ये होते. होय. मी कुठनं कुठं चालली हिचं मला कळलं नाही पुन्हा हिथं आल्यावर तुम्ही कशाला बघितलं की रागवायचा का कुठं हिथं जायचं? आल्यावर मामाला फोन केला घरनं हलताना तर केलता का मी मामाला फोन. मग आम्हाला तर काहीच माहिती नाही की तुमचं व. मामा बी विचारायला लागलं फोनवरच म्हणले न्यायला या पुन्हा सांगते. होय. फोनवरच कसं झालं आणि काय आले आणि कुठं एकटीच आली आणि काय झालं करायला. आम्हाला तर घरी आल्यावरच माहिती झालं तुम्ही. मामाने तुम्हाला सांगितलं का नाही? हा म्हणलं बाई अचानकच कसं काय आले ते काय माहिती. खंडनाला लावून दिलं तर मामाने रानातच. होय. काय करायचं मस्त आता पाहुणं बी चांगलं आहे पण आता लागतच असतंय भांड्याला भांडं घरात. काय करायचं? घ्यायचं मी समजून कुठं आता. म्हणते वाईट हायत चांगलंच हायत की पण आपलं तुपलं कळावावं. काय करायचं असतंय. आणि आता मी आज इकडे आली तर आता तिथं भाऊजी संग भांडणं काढायला लागले ते. म्हणजे बायकोला घरातनं बाहेर हाकलून सुद्धा त्यांचं भागना. आता तिथली घरातली सगळी काढायची ती हाकलून. लेकरं आहे ती तुम्हाला बी बारकी बारकी. लेकरं दोन लेकरं तिकडं आहे ते एक म्हणून तर इथं. हे आता ते 2 लेकरं आली नाही तर कशी माझी मी मग काय डोळ्यावर करू? कातडं वळून राहते मला माहिती आहे. लेकराची माया असतेच की आईला. एक जरी सगळं असलं तरी 2 ठेवले तीच की तिथं आता काय करायचं? आली नाही ती लेकरं बी शिकवून ठेवली होती बापानं. आली कशाला नाही ती ही शिकवायचं बारका ते? असल्यामुळे ही तेवढं आलं. असते की बापाला तर काय माया नाही काय? अहो हाय की पण मग लेकरं आईपासून तोडायची. तेवढंच आहे आता काय करायचं? बायको बी हाकलून काढायची बायको बी नको आहे गरज नाही त्यांना बायकोची गरज तोंड बघू कशी वाटत नाही तिचं. गरज असल्याशिवाय असतंय का व. माझं तोंड बघू वाटत नाही आता 12 वर्ष झाली कसं तोंड बघू वाटलं कुणाला आता बघू वाटत नाही. होतच असते तोंडामोहर नको वाटायला लागलं. आणि ती त्यांना वाटत होतं मी इतकं बोलतोय भांडतोय तरी ती गपगुमान सहन करते म्हणजे हिला काय कोण नाहीच काय की असं वाटत होतं. सगळे असते ती नातेवाईक कशी नसते ती. आता काय करायचं? तुम्हाला तर काय राह वाटतंय का लेकरं सोडून? आता राहायचं तसंच आता काय करायचं जे नशिबाला आलंय ते भोगायचं. काम करील इथं तुमच्या संग तुम्ही जाताय कामाला तिथं मला सांगा करू लागती पैसे तुम्हाला देते त्यातलं काही नाही मार्द. नाही काय करायचं पैशाला? एका पुरीचा मी उदरनिर्वाह करू शकत नाही काय? 2 पुरी घेऊन कसं सांभाळते ते मला बघायचं काय? कशाला सांभाळते ते येतेल असतंय 4 दिवस. मग मी तीच म्हणते ती आल्याशिवाय आता मी जात नाही. बरं नका जाव बघू इथं बोलवून माफी घेऊ मागं तिथं आपण. आलं पाहिजे तर पाहुण्याला बोलवून घेऊ आपण समजून काय सांगू आता बोलवून काय नाही घ्यायचं करायचं? त्यांना
बोलला ना मनाने येते ते बघा तुम्ही. येते की त्यांना तर काय काळजी नाही काय. त्याची काळजी आहे, काळजी असते म्हणजे बायको घरातून बाहेर काढलीच नसते. असते राग माणसाच्या डोक्यात तेवढं 4 दिवस. नाही राग बघ माणसालाच असतोय, बायासनी काय राग येतो काय? बाया काय करते ते बी काम, बायकांचं काम दिसत नाही या गड्यांचे जे काम केलेलं की दिसतंय. तसंच असतंय कुणाचं जीवन. बायांनाच पुढं होऊन सगळं करावं लागतं, तेव्हा सगळं परपंच चालतंय. हे केलं आणि ते केलं आणि पैशाचा मोबाईल घेतला आणि पुरीच्या नावावर टाकायचं. आधीच टाकलं होतं, मला माहित होतं की पुरींच्या नावावर पैसे. पुन्हा मी कशा आणि किती गेलं एका प्रमोशनचं पैसे गेलं म्हणायचं, मग शांत बसायचं. प्रत्येक प्रमोशनला जाताना ती लेकरं सांभाळायची तेव्हा तर बारकी अनुला सकट ठेवून जात होतो होय तिच्यापाशी. काय फुकाट होतं काय ते? त्यांच्या मनी नुसतं आता पैसा आलेलं दिसते तर पण ते कसं आलं, तिथं काय काय अडचणी आल्या ही बी माणसाने विचार करावा हो. दुसऱ्यासाठी तुमच्या दोघांचीच भांडणं लागली का नाही आता बघा बरं, त्या मोबाईलसाठी. भांडणं लागली काय ते जस्ट त्याला कळायला पाहिजे. आपण बांधतोय आपल्या पायावर दगड हाणून घेतो कळायला पाहिजे. बायको नसल्यावर काय हाल होते ते कळतंय की. एक बाय कशी बी करून कुठं बी खाऊ शकते. होय की मग गड्या माणसाला येतं का कराय खायला? गड्यांचा अवघड आहे. आणि 2 पुरी घेऊन कसं सांभाळतं ते बघू की आता. काय करायचं, सांभाळतेला कसं तरी आता 4 दिवस राग शांत होऊस तर का. पुरा त्यांना ही कळाल्यावर येत असते तर मनाने. त्यांची चूक समजून घेतली त्यांनी म्हणजे मग त्यांना कळलं आता. आपण नसती भांडणं केली तर बरं झालं असतं. राग आहे तर माणसाच्या ध्यानात जात नाही हो. जरा शांत राग झाल्यावर मनाने येतं ते का नाही बघा की. तर राग शांत हो नाही तर ना हो. मला तर लय राग आलाय तर काय करता, राग येऊन चालतंय का? माझं जगणं मुश्किल केलं तर त्या माणसाने. तिथं मला काल सकाळी करू खाऊ सुद्धा दिलं नाही मामी. होय त्या टेन्शन मध्ये मी आली आहे. काय बघितलं नाही, खाल्लं नाही, पिल्लं नाही. पुरीला तेवढं एका ठिकाणी तसलं हे दिलं खरमुर हे शेंगदाणं त्या इष्टीत आलेलं पंढरपुरात. नाही काय सुद्धा मी खाल्लं नाही काय नाही. तुम्ही रात्री बळबळ म्हणल्यावर तेवढं 2 घास खाल्लं. आता उपाशी राहून तर चालतंय का व? खाऊन पिऊन शरीर तर मग ठेवावं लागतंय की जरा मजबूत. नाही खाल्ल्या पिल्ल्यावर जास्तच गळाटतंय मग. टेन्शन नाही अजून. काय गळाटलं तर कोणाला काय फरक पडणार आहे त्यांना? त्यांचं आपल्या नडत नाही. लेकरासाठी तर आता हे करावं लागतंय. लेकरासाठी म्हणून तर मी आतापर्यंत शांत आहे. बारकी येते अजून. घ्यायचं तुम्ही समजून, दोघाचा बी परपंच आहे. दोघाचा बी हाय, दोघांना बी समजायला पाहिजे. एकट्यानं समजून परपंच होत नसतो या. होय की तर आहेच की तर. असतंय. प्रत्येक वेळेस बाईनच कुठवर समजून घ्यावं. जरा सगळं सुद्धा त्या माणसाला बायांकडंच कळत असतं. नाही या. आपल्या लेकरा बाळांचं फकाण होतंय, आई त्याच्यापासून दूर जाते, बाप त्यापासून दूर जातोय. बायकोला घरातच राहू द्यायची नाही म्हणल्यावर कळत नाही का? त्या घरच्या 2 पुरीसने आईचं ध्यान होत असेल, हिला बी या बापाचं होत असेल. बारकी येते अजून, याला होणारच की पप्पाचं दे. तुमच्यासाठी पुन्हा लेकरांचं हाल येतं का नाही? काय करायचं, लेकरासने बी सांगायचं असं झालं मला. लेकरांवर गरजच नसली त्या नवऱ्याला बायकोची तर त्या नवऱ्यापाशी जाण्यात काय अर्थ आहे का? गरज आपलं करून नसते. खाल्ल्याला इकडं परवडतं. गरज नसल करायची असेल दुसरी बायको एखादी. दुसरी कशाला करते बाई? तसं नाही तर चांगलं येतं पाहुणं तसं. दुसरी कशाला करते? चांगलं होतं. चांगलंच आहे पण आजकाल याड लागल्यावर करायला लागले. असतंय माणसाच्या डोक्यात काहीतरी होत असतंय मग. असंच अहो राहतंय रागात एखाद्या वेळेस जाऊन. ठीक आहे की डोक्यात हाय टेन्शन, त्या रागाच्या भरात एखाद्या बारीनं बोलला असेल. हम्म. ही रोज उठून तसंच छर फिरल्यावर ते येड आता आहे याड माणसावानी. जाऊस तर तसंच करते तेव्हा पुढे येड येतं काय तसं. असलं 4 आणि 15 दिन 8 दिवस असतं काय? काय करायचं बळ म्हणून करते तर ना. बरं त्यांना तर काय परपंचाचं वाटोळ हो वाटतंय बाई बघ. मग आता जमीन इकून इस्टेट परपटी इकून आता खायणार आहे म्हणून सांगतो ते. रोज हाटीला जाऊन उगाच राग आलाय म्हणून एकटं म्हणते ते. खात्यात आहे का पुरी नेऊन खात्यात आहे. हा काय का करणं पोरींला आता. बी देते लगी एकट्याला खाऊ वाटेल का तसं? आता काल तर एकटंच मित्रासंग बसलं होतं काल तिने सांचं का काय खात. पुन्हा घेऊन गेला असतेला पुरी. बायको गेली सुखदुख आहे का कुठं गेली कुठं नाही. रागा वैतागात हे तर सुखदुख असतं म्हणजे असं हाटेलात मटणं घेऊन खाल्ली असती का? तसंच असतं गड्यांचं, कसं असतं बाय ठेवती ह्याच्यात.
अगं बाई मनात ठेवते आपल्याच असं इश्यू टांगत नाही मग त्या बाईचा लय आरसाटा हेरते ती कुठवर बाईनं तर गप्प बसायचं म्हणते नवरा हाय कुठं नवऱ्याला करावा वाटायला आलेले. तुम्हाला नको म्हणलं होतं खुरपा येऊ बसा घरी तर बस वाटतंय तुम्ही मी घरी तरी तेवढाच हातभार लागल तुम्हाला बी होईल की मोकळं आमचं बसण्यात. बी. तेवढंच राहिले आता एकच वळ ही राहिली मंचिंग नव्हती ह्याला म्हणून इथवरच काय आता हा हितवरच आहे ही. काट राहिलं ते की म्हणत होतं मामा कुठं दोन लाईन हाय ती काय 2 वळीच राहील पण त्याला 3 जण लागते ती व आपण दोघी हाय 2 की. जण धरायला आणि 1 जण टाकायला. आपण दोघी हाय हे हाय कशाला त्या मला म्हणते नी काय काम करा आणलंय काय तुम्ही इथे ह्यांना नाही कशाला मी आली आहे माझी परिस्थिती आता वाईट आहे म्हणून पण आता आलाय तुम्ही 4 दिवस तुमच्यावर टाइम आलाय म्हणून आम्हाला तर काम करायला पटवायला पाहिजे ना की आणायला इकडे खुरपायला 4 दिवस राहते का कायमचीच राहते माहित आहे का आता कायमचं असतं बाई होत असतंय राग शांत कुणाच्यात बी भांडणं असते मला नाही वाटत राग शांत होईल होत असतंय. पुन्हा म्हणते ना मामाच्या तर खुरपायला गेली तिथं म्हणू द्या ती असं बी चांगलं जरी वागलं तरी नावच ठेवतोय वाईट जर वागलं तर नावच ठेवतोय खुरपाय गेलं तर काय वाईट केलं हा लोकांच्या जाण्यापेक्षा मामाच्याच रानात आली मामाच्या तर झालाय पण बोलायला काय जातंय तिकडे चालली होती आईकडपरती पुन्हा आई पुण्याला गेलेली आठवली पंढरपुरापत्र गेली इकडून असं आकलू जाऊन मला सपवतं इकडे यायचं होतं म्हणल्यावर होय पंढरपुरापत्र इष्टीने गेली आणि तिथनं पुन्हा मला कळलं की आई गेली पुण्याला मग पुन्हा टेंभुर्णीत आल्या मामाला फोन केला तर मामा म्हणला हाय रानाचा खंडूला लावून देतो तर मला घरी आलेलं दिसली मग आम्हाला तर घरी आल्यावरच माहिती झाली. आणू सावलीला बस आणू इथं ये का डाळी मी सावलीला बस इथं सावलीला बस ऊन लागतंय ग बाय तिथं ये, तिथं बसव तिथं तिथं बसवते दे तुला बारक हाय व अजून बारका हाय त्याला घरी बस म्हणलं होतं कसं व तुम्हाला सोडून कसं करमल व तुम्हाला खेळतंय तरी. की सकाळपासून त्या दिदी संग बस खायला खेळायला झालं म्हणजे त्याला नाही काय लागत त्याला काय कळतच नाही व अजून तुमची भांडणं काय आणि काय काय लेकरांना काय कळणार आहे तरी कसं सांगत होतं तुम्हाला रात्री पप्पा बांधलं मम्मीला सांगतोय की व लेकरू हुशार आहे कळतंय तिला बोललेलं ही पप्पानी आता काय करायचं काही नाही करायचं का आता आले असं करत खात आलेला बसायचं होतं. हा होत असतंय चांगलं आलेला दिवस कसा तरी घालवायचा काय करायचं असं दिवस काय राहतं ते काय बदलतच असतं ते अहो दिवस बदललं म्हणून आता खाऊ वाटत नाही हा तसंच असतं आता व, खाऊ वाटत चांगलं नाही झाल्यावर नवऱ्याला. खाऊ वाटत नसतंय माणसाला नवऱ्याला आता व्यवस्थित खाऊ वाटत ना करू वाटत अगं हे फाड नको किती बच्ची. गरिबीतनं दिवस काढलेलं आता कुठं चांगलं झालं तर आता खाऊ आणि गरिबीतनं दिवस कुणी काढू लागितलं त्याचं बी होय जाणीव की मग. पाहिजे बायकोची साथ असल्याशिवाय झालंय का एकट्याच्या ह्यानं होतंय का गरिबीतनं दिवस नाहीच की एकट्याच्यानं काहीच होत नाही दोघाची बी संमती असल्याशी परपंच त्यात कारलं नाही ना उगवलं नसल आता काढते मी घेतलं एवढं तुम्ही जावा घरी ऊन लागायला लागले नका काढू लागते मी बी काटू तुम्हाला नगर आई दिदी दोघी बसते कशी बसते बघा सावली बसलंय की वा पण ऊन लागतंय की त्याला काय वा सवय आहे का लेकराला उन्हातली वा ना अनु ऊन लागतंय का बाय नाही लागत काकडी तिथं वाळू गवलंय रानात दिलंय तिला ना